हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, जसं की तुम्ही थंबनेलला बघितलेलंच असेल की एम पी एस सी ग्रुप सी ची जी प्री एक्झाम 1 जूनला झालेली होती, त्या एक्झाममध्ये किती विद्यार्थ्यांनी ती एक्झाम दिली होती ह्यासाठी मी RTI ॲप्लिकेशन केलेलं होतं 3 जूनला. म्हणजे 1 जूनला एक्झाम झाली होती आपली. 1 जूनला एक्झाम झाली होती आणि 3 जूनला मी एक RTI ॲप्लिकेशन केलं होतं की किती विद्यार्थ्यांनी ही एक्झाम दिलेली आहे. कारण विद्यार्थ्यांच्या म्हणजे एक सर्वेवरून असं एक लक्षात आलं, की परीक्षेच्या वेळीस प्रत्येक म्हणजे जी वर्ग असतो, एक्झाम हॉल असतो, त्या एक्झाम हॉलमध्ये बरेच विद्यार्थी गैरहजर होते. म्हणजे जेमतेम 40% विद्यार्थी, कुठं 50% विद्यार्थी कोणकोणत्या हॉलमध्ये गैरहजर होते. तर हा एक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक की बाबा एवढे विद्यार्थी गैरहजर आहेत आणि जागा अशा आहेत, तर कट ऑफ वगैरे किती लागेल ह्यासाठी एक उपयोगी ठरलं की बाबा जर इतके विद्यार्थी गैरहजर आहेत तर मग तो आकडा आपल्याला एक्झॅक्ट माहिती पडण्यासाठी मी एक RTI ॲप्लिकेशन केलेलं होतं 3 जूनला की टोटल नंबर ऑफ कॅन्डिडेट, हाऊ मेनी कॅन्डिडेट अपेअर्ड इन MPSC ग्रुप सी प्री एक्झाम 2025 असं मी RTI ॲप्लिकेशन केलेलं होतं. आणि त्या RTI ॲप्लिकेशनचं आज दिनांक 14 जुलै रोजी मला त्याचं रिप्लाय आलेला आहे. तर रिप्लाय आज म्हणजे 1 महिना उलटल्यानंतर मला रिप्लाय मिळालेला आहे. जनरली असं होत नाही, 1 महिन्याच्या आत ते रिप्लाय देत असतात, पण हा 1 महिन्यानंतर उलटल्यानंतर मला रिप्लाय आलेला आहे. तर तेच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मी हा एक व्हिडिओ बनवत आहे. जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. आणि मला एक लक्षात आलं आहे की आपण MPSCचे विद्यार्थी आहोत आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी एक म्हणजे माझ्या मते प्रामाणिक असायला पाहिजे. कारण आपण अभ्यास करतो आहे, तर अभ्यासामध्ये प्रामाणिकपणा पाहिजे. आणि छोट्या छोट्या गोष्टीवरूनच आपला प्रामाणिकपणा लक्षात येतो. म्हणजे असं पर्टिक्युलर असं काही एखादी गोष्ट केली म्हणजे आपण प्रामाणिक आहोत असं होत नाही. पण व्हिडिओ म्हणजे मी जो एक कंटेंट बनवतो त्या कंटेंटला बरेच जणं थँक्यू रिप्लाय वगैरे करतात, नाही का, लाईक वगैरे भरपूर करतात. पण मला एक समजते, कॉमेंट्स बॉक्समध्ये हॅलो हाय इतके वगैरे मार्क्स असे आहेत किंवा हे म्हणजे चॅटिंग वगैरे कॉमेंट बॉक्समध्ये चालते सगळ्या मुलांची. तिथं लाईक्स वगैरे भरपूर असतात आणि कॉमेंट्स पण भरपूर, चॅटिंगच चालते एक प्रकारची कॉमेंट बॉक्समध्ये. तर माझा एक असा एक कंप्लेंट नाही म्हणता येईल, मला एक खंत आहे की नुसतं कुणी जर आपल्यासाठी थोडीशी मेहनत घेते, आपल्यासाठी थोडंसं कंटेंट तयार करते, एक माहिती आपल्यापर्यंत पोहोचवते, तर त्याच्या पद्धतीने तो त्याचं एक कर्तव्य पार पडतो. आपलंसुद्धा एक कर्तव्य आहे की आपणसुद्धा चॅनलला सबस्क्राईब केलं पाहिजे, जेणेकरून त्यालासुद्धा एक मोटिवेशन मिळेल आणि तो असेच नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल. तर आय होप तुम्ही त्यापैकी नसाल आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करणार आहात. तर आपण चला कसल्याही प्रकारचा वेळ न घालवता तुम्हाला दाखवतो RTI रिप्लाय काय आलेला आहे. तर प्री एक्झाम 1 जूनला झाली होती, सगळ्यांनाच माहीत आहे. तर मी RTI रिप्लाय दाखवतो, बघा 1 मिनिट. तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे जेणेकरून मला सुद्धा जो रिप्लाय आला मला त्या रिप्लायला आणखीन मदत मिळण्यासाठी आणखी मी एक व्हिडिओ तयार करेल, जेणेकरून तो तुमच्या उपयोगी होईल. ओके. तर मी आता दाखवते तुम्हाला काय रिप्लाय आलेला आहे मला. तर हे रिप्लाय, सॉरी, बघा, हे बघा, आज दिनांक किती आहे, 14 जुलै. हे दिनांक इथं दिलेली आहे. हे बघा, जो दिनांक दिला आहे 14 जुलै, म्हणजे आजची तारीख आहे 14 जुलै. आणि मी ॲप्लिकेशन कधी केलं होतं, तर
2 जूनला मी ॲप्लिकेशन केलं होतं, तर त्याचा रिप्लाय आला मला 14 जुलै रोजी. तर मी तुम्हाला सांगितलंच की मी कशासाठी RTI ॲप्लिकेशन केलं होतं. तर किती कॅन्डिडेट्स हजर होते प्री एक्झाममध्ये किती म्हणजे विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, हा माझा त्यांना प्रश्न होता. तर त्यावर त्यांची रिप्लाय मला आता मिळालेला आहे. हे बघा, तुम्ही तारीख बघू शकता. आणि हे माझं नाव अमोल. तर हे महाराष्ट्र, हा विषय काय होता, महाराष्ट्र गट क सेवा पूर्व परीक्षा. यांनी पूर्ण डिटेल्स विषय टाकला नाही त्यांनी, पण मी टाकलेलं. मी तुम्हाला ती पण दाखवली, मी ॲप्लिकेशन केलेली हे. आणि हे काय म्हणते, तर महोदय, उपरोक्त विषयावरील आपला दिनांक 3 जून, बघा 3 जून रोजी मी अर्ज सादर केला होता. तर 3 जून 2025 रोजीचा माहिती अधिकार अर्ज, तथापि कक्षात दिनांक 24 जून 2025 रोजी प्राप्त माहिती अर्जास अनुसरून असे करण्यात येते की, म्हणजे त्यांना मी 3 जूनला केला, पण त्यांना तो प्राप्त कधी झाला त्यांच्यानुसार 24 जून 2025 रोजी अशी करण्यात येते की महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन परिपत्रक हे 6 सप्टेंबर 2008 मधील परिक्रमांक 2 अन्वये माहिती पुरवताना सार्वजनिक प्राधिकरणाकडे कलम 2 च मध्ये व्याख्या केलेली व उपलब्ध असलेली माहितीच पुरवणे अभिप्रेत असून, जिथे वेगवेगळ्या माहिती संकलन, संशोधन, पृथक्करण करणे आवश्यक आहे, अशा स्वरूपातील माहिती पुरवणे अभिप्रेत नाही, असे स्पष्ट करण्यात आले. म्हणजे मी त्यांना किती विद्यार्थी परीक्षेला बसले हा एक ॲप्लिकेशन केलं. तर त्यांचं असं म्हणणं की जिथे माहितीचे संकलन, संशोधन, पृथक्करण करणे आवश्यक आहे, अशा स्वरूपाची माहिती पुरवणे अभिप्रेत नाही. म्हणजे मी जी माहिती मांडली त्यांच्यानुसार ती माहितीचं संशोधन करावं लागेल, त्यांना संकलन करावं लागेल आणि संशोधनसुद्धा करून, पृथक्करण करून, ते पृथक्करण केल्यानंतर जे आपले जे किती विद्यार्थ्यांनी एक्झाम दिली हे त्यांना म्हणजे सॉर्ट आऊट करून आपल्याला ते पाठवावं लागेल. तर अशी माहिती ह्या सेक्शननुसार ते पाठवणे अभिप्रेत नाही. त्यामुळे त्यांनी तो सदर आपला अर्ज एका प्रकारे फेटाळलाच. आणि सदर माहिती आपल्या समाधान झाल्यास आपण प्राप्त झाल्यापासून 30 दिवसात उपसचिव प्रथम आपले अधिकारी महाराष्ट्र लोकसेवा आयोग त्रिशूर गोल्ड हा त्यांनी पत्ता तिथं दिलेला आहे, याच्याकडे करू शकता. तर हा मला असा रिप्लाय त्यांचा आलेला आहे. तरी पण मी त्यांना एक RTIचं अपीलसुद्धा करणार आहे आणि ती माहिती घेतल्याशिवाय मी सोडणारच नाही. तर हा एक छोटासा प्रयत्न तुमच्यासाठीच आहे आणि तुमच्यापर्यंतच अशी माहिती म्हणजे एक क्लॅरिटी असावी एक्झाममध्ये. तर MPSCच्या एक्झाममध्ये क्लॅरिटी आहे, प्रत्येकाला माहीतच आहे, त्याबद्दल शंकाच नाही. MPSC म्हणजे अगदी क्लिअर अँड क्रिस्टल आहेत, त्यामुळे नो डाऊट. पण तरीही आपण जो अर्ज केला त्याचा आपलं शंकेचं निरसन झालं नाही, तर ते आपण अपीलमध्ये मिळवून घेऊ. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी आता आज मी परत अपीलसाठी एक ॲप्लिकेशन करणार आणि नेक्स्टमध्ये तोपर्यंत रिझल्ट येऊन जाईल आपला. पण त्या रिझल्ट आल्यानंतरही कितीही विद्यार्थी हजर होते हा मुद्दा आपला महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे आपण जेणेकरून एक पारदर्शकता इथं पण लक्षात येऊ शकतं. MPSCच्या पारदर्शकतेविषयी मला क्वेश्चन नाही करायचं आहे, तिथं खूप चांगली पारदर्शकता आहे. पण तरीही आपलं मनाचं म्हणजे शंकेचं समाधान करण्यासाठी आपण अपील करूया. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आणि हा छोटाखानी प्रयत्न तुमच्यासाठीच केलेला आहे. तर थँक्यू सो मच. आवडला असेल तर लाईक करा, अन्यथा ठीक आहे, नो प्रॉब्लेम. थँक्यू सो मच.